मित्रांनो, जर तुम्ही एम-एच लॉ सी-ई-टी ही एक्झाम देत असाल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कारण की आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे काही इम्पोर्टंट पॉइंट सांगेल, जे की तुमच्या एक्झाम प्रिपरेशनमध्ये तुम्हाला हेल्प करतील. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक्झामबद्दलचा ओव्हरव्ह्यू, त्यासोबतच पेपर पॅटर्न, सिलेबस या सर्व गोष्टी एकदम डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्यासोबतच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला, हा व्हिडिओ लगेच सुरू करूया. सर्वात पहिलं एक बेसिक गोष्ट आहे, जी की आपल्या भरपूर लोकांना माहीत नाहीये. तर एम-एच-सी-ई-टी लॉ 5 इयर अँड एम-एच-सी-ई-टी लॉ 3 इयर या दोघांचा डिफरन्स माहीत करून घेऊया आपण. तर 5 इयर एल-एल-बी ही एक्झाम जे लोक 12th क्लास कंप्लीट केलेत ते देऊ शकतात. त्यासोबतच 3 इयरची जी एक्झाम आहे, ते ग्रॅज्युएट विद्यार्थी देऊ शकतात. जेव्हा तुम्ही 5 इयर एल-एल-बी किंवा 5 इयर एक्झाम पास कराल, तेव्हा तुम्हाला डिग्री जशी की बी-ए एल-एल-बी, बी-बी-ए एल-एल-बी आणि बी-एल-एस एल-एल-बी अशी डिग्री भेटतील आणि 3 इयर्सची एक्झाम दिल्यानंतर तुम्हाला एल-एल-बी ही डिग्री भेटेल. आता जशी की एक्झामच्या नावामध्येच आहे, ही डिग्री किंवा हा कोर्स कंप्लीटली 5 इयर्सचा असणार आहे आणि हा कोर्स कंप्लीटली 3 इयर्सचा असणार आहे. सो ही आहेत बेसिक डिफरन्स. त्यासोबतच काही असे डिफरन्स आहेत, जे की आपण पुढच्या स्लाइड्समध्ये पाहूया. तर नेक्स्ट आहे ते म्हणजे एक्झामचा ओव्हरव्ह्यू. आता ही एक्झाम असेल कंप्लीटली कॉम्प्युटर बेस्ड, म्हणजे ही ऑनलाईन एक्झाम असणार आहे. त्यासोबतच ही एम-सी-क्यू बेस्ड पेपर आहे. तुम्हाला क्वेश्चन त्यासोबतच ऑप्शन्स भेटतील. त्यातून तुम्हाला ऑप्शन चूज करायचा आहे. ही एक्झाम इंग्लिश आणि मराठी या दोन्ही लँग्वेजमध्ये आहे आणि ही एक्झाम टोटल 120 मार्क्सची आहे. म्हणजेच 2 आवर्स आणि तुम्हाला टोटल क्वेश्चन्स असतील 120. याचा अर्थ प्रत्येक मिनिटाला तुम्हाला एक क्वेश्चन सॉल्व्ह करायला मिळेल. मॅक्सिमम मार्क्स आहेत 120. दॅट मीन्स प्रत्येक क्वेश्चन हा 1 मार्काचा आहे. आणि अजून एक चांगली गोष्ट ही म्हणजे या एक्झामला कुठल्याच प्रकारची निगेटिव्ह मार्किंग नाहीये. सो तुम्ही जमेल तितके क्वेश्चन्स अटेम्प्ट करू शकता. नेक्स्ट पाहूया ते म्हणजे एलिजिबिलिटी क्रायटेरिया. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे, कारण की याच्यामुळेच तुम्हाला कळेल की तुम्ही या एक्झामसाठी पात्र आहात का नाही. सगळ्यात पहिलं आता मी खूप खूप सिंपल टर्म्समध्ये तुम्हाला सांगितलं आहे इथे. सगळ्यात पहिलं आहे नॅशनॅलिटी. सगळ्यात मेन तुम्ही इंडियन असला पाहिजेत. या एक्झामसाठी कुठल्याही प्रकारची अप्पर एज लिमिट नाहीये. तुम्ही कधी पण ही एक्झाम देऊ शकता, कोणत्याही वय किंवा कोणत्याही एजमध्ये. त्यासोबतच जर तुम्हाला 5 इयर एल-एल-बी द्यायची असेल, तर जसं की आपण आधी डिस्कस केलंय, तुम्हाला 12th पास असणं गरजेचं आहे. आणि जर 3 इयर द्यायची असेल, तर तुम्हाला ग्रॅज्युएट असणं गरजेचं आहे. त्यासोबतच मिनिमम मार्क्स जनरल विद्यार्थ्यांना 45%, ओ-बी-सी, एस-सी-बी-सी, ई-डब्ल्यू-एस फ्रॉम महाराष्ट्र यांना लागतील 42% आणि एस-सी-एस-टीला लागतील 40%. आणि जे विद्यार्थी फायनल इयरला आहेत, ते सुद्धा या एक्झामसाठी इलिजिबल आहेत. सो ते सुद्धा फॉर्म भरू शकतात. कारण की जोपर्यंत तुमचा कॅप राउंड येतील किंवा तुमचा रिझल्ट लागेल, तोपर्यंत तुमचा फायनल इयरचा रिझल्ट लागून जाईल. नेक्स्ट पाहूया ते म्हणजे पेपर पॅटर्न. आता ही एक डिफरन्शिएटिंग फॅक्टर आहे दोन्ही एक्झाम्समध्ये. पेपर पॅटर्न फॉर 5 इयर्स बघूया पहिलं आपण. याच्यामध्ये सेक्शन्स आहेत जसे की लीगल ॲप्टिट्यूड अँड लीगल रिझनिंग. त्यामध्ये क्वेश्चन्स असतील 32 अँड ॲज वी डिस्कस्ड प्रत्येक क्वेश्चन 1 मार्क्स आहे. सो 32 क्वेश्चन्स फॉर 32 मार्क्स. मग आहे लॉजिकल अँड ॲनालिटिकल रिझनिंग, ते पण आहे 32 मार्क्ससाठी. मग आहे जी-के अँड करंट अफेअर्स, यामध्ये तुम्हाला पॉलिटी, हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स असे आणि त्यासोबतच करंट अफेअर्स म्हणजे चालू घडामोडी या टॉपिक्सवरती क्वेश्चन्स येतील. ते क्वेश्चन्स असतील 24 फॉर 24 मार्क्स. मग आहे इंग्लिश लँग्वेज, यामध्ये इंग्लिश ग्रामर, त्यासोबतच व्होकॅब्लरी, सेंटेन्स फॉर्मेशन, एरर करेक्शन या सर्व टॉपिकवरून क्वेश्चन्स येतील. ते असतील 24 मार्क्ससाठी. आणि लास्ट सेक्शन म्हणजे मॅथमॅटिक्स ॲप्टिट्यूड, हा असेल 8 मार्कांसाठी. याच्यामध्ये अल्जेब्रा, त्यासोबतच असे टॉपिक्स जे की मॅथ्स रिलेटेड आहेत, फॉर्म्युला बेस्ड आहेत, तसे येतील. सो असं टोटल करून तुम्हाला असतील टोटल 120 क्वेश्चन्स फॉर 120 मार्क्स. नेक्स्ट पाहूया ते म्हणजे 3 इयर्ससाठी. आता सगळे सेक्शन सेम आहेत, फक्त एक सेक्शन जे की आपल्याला 5 इयरमध्ये होता, तो म्हणजे एक्स्ट्रा हा वाला, मॅथ्सवाला. तोच 3 इयरमध्ये नाही आहे. इथे सेक्शन्स आहेत इंग्लिश लँग्वेज म्हणजे ग्रामरवाला, त्यामध्ये 40 क्वेश्चन्स आहेत. मग आहे जी-के अँड करंट अफेअर्स, त्यामध्ये 32 क्वेश्चन्स आहेत. मग लीगल ॲप्टिट्यूड अँड लीगल रिझनिंग आणि लॉजिकल अँड ॲनालिटिकल रिझनिंग या दोन्ही सेक्शनचे पर क्वेश्चन्स 24 आहेत. तसं टोटल क्वेश्चन्स 120 होतील. सगळं सेम आहे, फक्त एक सेक्शन 5 इयरमध्ये ॲड झालाय, तो म्हणजे मॅथमॅटिक्सचा. आता नेक्स्ट पाहूया ते म्हणजे ही एक्झाम दिल्यावरती तुम्हाला कोणत्या-कोणत्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन मिळेल. सो फर्स्ट आहे गव्हर्नमेंट कॉलेज. त्यासोबतच असे कॉलेजेस ज्यांना गव्हर्नमेंटकडून एड येतं किंवा फंड येतो, त्यांना म्हणतो आपण गव्हर्नमेंट एडेड कॉलेज. मग युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट्स, कॉन्स्टिट्यूएंट कॉलेजेस आणि
लास्ट म्हणजे प्रायव्हेट अनएडेड कॉलेजेस. या सर्व कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन घेता येतं. आता कॉलेजेस कोणते आहेत? तर सगळ्यात टॉप कॉलेजेस जे की महाराष्ट्रामध्ये आहे, ते आहेत GLC मुंबई, दॅट इज गव्हर्नमेंट लॉ कॉलेज मुंबई, जे की महाराष्ट्रामधील टॉपचं कॉलेज आहे. टॉप 1 नंबरला येतं. या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी तुम्हाला या एक्झाममध्ये आता फॉर एक्झाम्पल 5 इयरचं आहे कोर्स, त्यामध्ये तुम्हाला लागतील 110+. आता आपली एक्झाम आहे 120 मार्कांची. त्यामध्ये 110+ मार्क भेटले, तर तुम्हाला या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेता येतं. तसंच 3 इयरवाल्यांसाठी 105+ मार्क पाहिजेत. ILS पुणे त्यासाठी 105+ मार्क पाहिजेत आणि 3 इयरमध्ये 100+ मार्क पाहिजेत. थर्ड नंबरला कॉलेज आहे ते म्हणजे DES पुणे. त्यामध्ये तुम्हाला लागतील मार्क 95+ फॉर 5 इयर्स आणि 90+ फॉर 3 इयर्स. आता असे बरेचसे कॉलेजेस आहेत जे की गव्हर्नमेंट कॉलेज आणि गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहेत. सो या कॉलेजेसची डिमांड पण जास्त असते. सो या कॉलेजमध्ये तुम्हाला तितकेच जास्त मार्क घ्यावे लागतील. जर तुम्ही ओपनचे असाल किंवा कोणत्याही कॅटेगरीचे असाल, आता ओपनवाल्यांना कधीही बाकीच्या कॅटेगरीपेक्षा जास्त मार्क घ्यावे लागतील. पण जर एक रेंज पाहिली आपण, तर तुम्हाला एक गुड कॉलेजसाठी, गुड गव्हर्नमेंट कॉलेजसाठी 5 इयरमध्ये 95 to 105 या रेंजमध्ये मार्क पाहिजेत आणि 3 इयरचं टार्गेट असेल 95 to 105 या रेंजमध्ये मार्क असतील, तर तुम्हाला एक चांगलं गव्हर्नमेंट कॉलेज मिळून जाईल. तर मित्रांनो, हा होता आपला आजचा व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये आपण पेपर पॅटर्न त्यासोबतच या दोन्ही एक्झाममधील काय डिफरन्सेस आहेत हे जाणून घेतलंय. तर आजचा व्हिडिओ इथेच थांबूया. आता असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण की मी असेच व्हिडिओज त्यासोबतच तुम्हाला एज्युकेशनल व्हिडिओज आणणार आहे या टॉपिकवरती. या एक्झाम्सवरती आपण पूर्ण सिलेबस कव्हर करणार आहोत. तर अशाच व्हिडिओसाठी फॉलो करा. तर चला मित्रांनो, आपला हा व्हिडिओ इथेच थांबूया. धन्यवाद.